हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू डिप्लोमा मराठी हब. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट फिट पार्टिशन अलोकेशन स्कीमनी एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचं ते ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. सो व्हॉट डू यू मीन बाय फर्स्ट फिट अल्गोरिदम? या अल्गोरिदममध्ये आपण आपल्या मेमरीमध्ये जे ब्लॉक्स गिव्हन असतात त्या ब्लॉकमध्ये जे फर्स्ट पार्टिशन आपल्या प्रोसेससाठी फ्रीली अवेलेबल आहे तो ब्लॉक किंवा ते पार्टिशन आपण त्या प्रोसेसला अलोकेट करतो. सो इट अलोकेट्स द फर्स्ट फ्री पार्टिशन और होल दॅट इज लार्ज इनफ विच कॅन अकोमोडेट द प्रोसेस. तर आता ह्या गिव्हन एक्झाम्पलमध्ये आपल्याकडे काही जॉब्स गिव्हन आहेत आणि ब्लॉकची साईज गिव्हन आहे. सो डिपेंडिंग ऑन ब्लॉक साईज आपल्याकडे हे स्ट्रक्चर अवेलेबल आहे. तर बघा, ब्लॉक नंबर 1 ची साईज आहे 50K, ब्लॉक नंबर 2 ची साईज आहे 100K, ब्लॉक नंबर 3 ची साईज आहे 90K, ब्लॉक नंबर 4 ची साईज आहे 200K आणि ब्लॉक नंबर 5 ची साईज आहे 50K. तसे टोटल आपल्याकडे 5 ब्लॉक्स अवेलेबल आहेत, ब्लॉक नंबर 1 टू ब्लॉक नंबर 5, आणि ईच अँड एव्हरी ब्लॉकची डिफरंट साईज, व्हेरिएबल साईज आपल्याकडे अवेलेबल आहे. तर आता ह्या 5 ब्लॉकमध्ये आपल्याला या 4 जॉब्सना अलोकेट करायचं आहे. तर ज्या वेळेला आपण या 4 जॉब्सना आपल्या ब्लॉक साईजमध्ये अलोकेट करणार आहोत, ॲट दॅट टाइम जो ब्लॉक फर्स्ट फ्रीली अवेलेबल असेल, जो लार्ज इनफ अवेलेबल असेल आपल्या प्रोसेससाठी, ज्याच्यामध्ये आपण आपल्या प्रोसेसला अकोमोडेट करू शकतो, तो ब्लॉक आपण त्या प्रोसेससाठी अलोकेट करणार आहोत. सो आता आपण ह्या एक्झाम्पलमध्ये बघूया हे 4 जॉब कोणत्या ब्लॉकमध्ये फिट होतात. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याकडे आहे जॉब नंबर 1. तर जॉब नंबर 1 ची साईज आहे 90K. सो ह्या जॉब नंबर 1 90K साठी असा कोणता ब्लॉक आहे जो आपण फर्स्ट अलोकेट करू शकतो? तर सगळ्यात स्टार्टिंगला आपल्याकडे आहे ब्लॉक नंबर 1 आणि ब्लॉक नंबर 1 ची साईज आहे 50K. तर ह्या 50K मध्ये 90K चा जॉब नंबर 1 जो आहे तो फिट होऊ शकत नाही. सो आपण ब्लॉक नंबर 1 मध्ये आपल्या जॉब नंबर 1 ला अलोकेट करणार नाही. देन सेकंड आपल्याकडे ब्लॉक अवेलेबल आहे ब्लॉक 2. तर ह्या ब्लॉक 2 ची साईज आहे आपली 100K. तर 100K मध्ये आपला जो ब्लॉक नंबर 100K आहे, ब्लॉक 2 आहे, त्यामध्ये आपण ह्या जॉब नंबर 1 ला 90K च्या ब्लॉकला फिट करू शकतो. म्हणून आपण काय करणार आहोत, ह्या ब्लॉक नंबर 2 मध्ये जॉब नंबर 1 ला अलोकेट करणार आहोत. सो दिस इज युअर जॉब नंबर 1 आणि ह्या जॉब नंबर 1 ची साईज आहे 90K आणि टोटल आपल्याकडे ब्लॉक नंबर 2 ची साईज होती 100K. सो 100K मायनस आपण टोटल किती अलोकेट केलेले आहेत, साईज 90K. सो 100K मायनस 90K केल्यावर टोटल आपल्याकडे मेमरी जी रिमेनिंग राहणार आहे ती असणार आहे 10K. सो फर्स्ट फिट अलोकेशन स्कीम मध्ये आपल्याकडे जेवढे ब्लॉक गिव्हन असतात त्या ब्लॉकमध्ये आपण आपल्या प्रोसेसला फर्स्ट फ्री पार्टिशनला काय करतो, अलोकेट करतो. तर सेकंड आपल्याकडे जॉब आहे तो आहे जॉब नंबर 2 आणि जॉब नंबर 2 ची साईज आहे 20K. तर आपल्याला काय सर्च करायचं आहे, आपल्या गिव्हन ब्लॉकमध्ये असा कोणता ब्लॉक आहे फर्स्ट फ्री ब्लॉक ज्यामध्ये आपण आपल्या प्रोसेस 2 ला म्हणजेच आपल्या जॉब नंबर 2 ला 20K ला अलोकेट करू शकतो. तर सगळ्यात स्टार्टिंगला आपल्याकडे आहे ब्लॉक नंबर 1. तर आपण स्टार्ट करणार आहोत ब्लॉक नंबर 1 पासून ब्लॉक नंबर 5 पर्यंत. तर जो ब्लॉक नंबर 1 आहे त्याची साईज आहे 50K आणि 50K मध्ये आपला 20K चा ब्लॉक ऍडजस्ट होऊ शकतो. म्हणून आपण 50K च्या ब्लॉकमध्ये जॉब नंबर 2 ला अलोकेट करणार आहोत. सो जॉब नंबर 2 ला अलोकेट केल्यावर आपल्याकडे 50K मायनस 20K टोटल 30K रिमेनिंग राहतील. सो 50K मायनस 20K इक्वल टू 30K. सो दिस इज युअर फ्री मेमरी. ओके, नेक्स्ट आहे आपला जॉब नंबर 3. तर जॉब नंबर 3 ची साईज आहे 50K आणि असा कोणता आता ब्लॉक आपल्याकडे अवेलेबल आहे ज्यामध्ये आपण आपल्या 50K च्या ब्लॉकला अलोकेट करू शकतो. तर ब्लॉक नंबर 1 तो ऑलरेडी अलोकेट आहे, ब्लॉक नंबर 2 पण आता ऑलरेडी अलोकेट आहे.
जेवढी स्पेस ब्लॉक नंबर 1 आणि 2 मध्ये अवेलेबल आहे त्यामध्ये आपण आपल्या जॉब नंबर 3 ला अलोकेट करू शकणार नाही. तर नेक्स्ट आपल्याकडे जो फर्स्ट ब्लॉक आहे तो अवेलेबल आहे ब्लॉक नंबर 3 आणि ब्लॉक नंबर 3 ची साईज आहे 90K आणि आपल्या जॉब नंबर 3 ची साईज आहे 50K. सो ब्लॉक नंबर 3 मध्ये आपण आपल्या जॉब नंबर 3 ला अलोकेट करू शकतो. सो जॉब नंबर 3 ला अलोकेट केल्यावर आपण 50K 90K मधले अलोकेट करणार. सो 90K मायनस 50K आपल्याकडे मेमरी रिमेनिंग राहील 40K. आणि लास्ट आपल्याकडे जॉब अवेलेबल आहे तो आहे जॉब नंबर 4 आणि जॉब नंबर 4 ची साईज आहे 10K. तर नेक्स्ट आपल्याला काय सर्च करायचं आहे की असा कोणता ब्लॉक आहे ज्यामध्ये आपण आपल्या जॉब नंबर 4 ला अलोकेट करू शकतो. तो ब्लॉक नंबर 1, ब्लॉक नंबर 2, ब्लॉक नंबर 3. आपण ऑलरेडी ह्या तिन्ही ब्लॉक मधली स्पेस यूज केलेली आहे जॉब 1, जॉब 2 आणि जॉब 3 साठी. नेक्स्ट आपल्याकडे जो जॉब आहे ब्लॉक नंबर 4. आता जॉब नंबर 4 ला आपण ह्या ब्लॉक नंबर 4 मध्ये काय करणार आहोत अलोकेट करणार आहोत. कारण ब्लॉक नंबर 4 ची साईज आहे 200K आणि जॉब नंबर 4 ची साईज आहे 10K. तर 10K च्या ब्लॉकला आपण 200K च्या ब्लॉक मध्ये अलोकेट करू शकतो. सो आपण ब्लॉक नंबर 4 मध्ये आपण आपल्या जॉब नंबर 4 ला म्हणजे 10K च्या ब्लॉकला अलोकेट करतोय. तर 200K मायनस आपण 10K ची मेमरी काय केलेली आहे यूज केलेली आहे. सो 10K मेमरी यूज केल्यावर आपल्याकडे 190K मेमरी फ्री राहील. सो आपल्या गिव्हन एक्झाम्पल मध्ये टोटल 4 जॉब्स अवेलेबल होते. जॉब 1, जॉब 2, जॉब 3 आणि जॉब 4. तर टोटल ह्या 4 जॉबला आपण काय केलेलं आहे आपल्या 5 ब्लॉक्स मधल्या 4 ब्लॉक्स मध्ये अलोकेट केलेला आहे आणि जो आपला ब्लॉक नंबर 5 आहे तो कम्प्लिटली फ्रीली अवेलेबल आहे. सो 50K च्या स्पेस मधली आपण ऑल मेमरी काय केलेली आहे फ्री ठेवलेली आहे. त्यामध्ये कोणत्याही जॉबला अलोकेट केलेलं नाही. सो 50 मायनस 0 इक्वल टू आपल्याकडे फुल स्पेस जी आहे ती काय असणार आहे अवेलेबल असणार आहे. सो आता इच अँड एव्हरी ब्लॉक मधली मेमरी किती रिक्वायर राहिले बघा. मेमरी किती असाइन आहे आणि किती रिमेनिंग राहिलेली आहे. ब्लॉक साईज होती आपली ब्लॉक नंबर 1 ची 50K. त्यामधले आपण 20K जॉब नंबर 2 साठी अलोकेट केले. त्यामुळे 30K ची मेमरी रिमेनिंग आहे. ब्लॉक नंबर 2 मध्ये 100K ची स्पेस अवेलेबल होती. त्यातले 90K आपण जॉब नंबर 1 साठी अलोकेट केले. सो आपल्याकडे 10K ची मेमरी अवेलेबल आहे. ब्लॉक नंबर 3 मध्ये 90K ची मेमरी अवेलेबल होती. त्यामधले आपण 50K जॉब नंबर 3 साठी अलोकेट केले आणि 40K रिमेनिंग आहे. फ्री पार्टिशन आपल्याकडे अवेलेबल आहे. ॲज इट इज सेम ब्लॉक नंबर 4 मध्ये 200K ची मेमरी अवेलेबल होती आणि आपण 10K जॉब नंबर 4 साठी अलोकेट केले आणि आपल्याकडे गिव्हन जी फ्री मेमरी अवेलेबल आहे ती आहे 190K. सो डिपेंडिंग ऑन ब्लॉक साईज आणि आपले जॉब साईज यावरून आपण फ्री पार्टिशन्स फाइंड आउट केले. सो दिस इज युअर फ्री पार्टिशन्स. Next, you have to calculate internal fragmentation. So for calculating internal fragmentation आपल्याकडे फॉर्म्युला गिवन आहे. ब्लॉक साईज मायनस पहिल्यांदा आपल्याला फाइंड करावं लागेल जॉब साईज. तर आपण ब्लॉक साईज मायनस जॉब साईज कॅल्क्युलेट केलेली आहे. 50K मायनस 20K इज इक्वल टू 30K. असे आपल्याकडे ऑल ब्लॉक्स मधले काही पार्टिशन जे आहेत ते फ्रीली अवेलेबल आहेत. सो फॉर कॅल्क्युलेटिंग इंटरनल फ्रॅगमेंटेशन आपल्याकडे जेवढे फ्री पार्टिशन्स अवेलेबल आहेत त्या फ्री पार्टिशनची आपण टोटल करणार आहोत. सो फ्री पार्टिशन्स किती आहेत बघा. 30K प्लस 10K प्लस 40K प्लस 190K प्लस 50K इक्वल टू 320K. This is your value of your internal fragmentation. So ह्या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट फिट अलोकेशन पार्टिशन अलोकेशन स्कीमनी एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचं
ते आपण ह्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेलं आहे. थँक्यू.